नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे मटकीची सुकी उसळ बनवत आहे। त्यासाठी मी गॅसवरती कढईत 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून घेते। जिरं मोहरी चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेत आहे। कांदा आपल्याला इथे तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे। बघा इथे कांदा मी आता परतून घेत आहे। आणि आपल्याला कांदा परतत असतानाच इथे आले लसूण घालून घ्यायचे। तर मी इथे आलं लसूण ठेचून घेतलेला आहे। तुम्ही आले लसणाची पेस्टही घालू शकता, परंतु आलं लसूण ठेचून घेतले मी आणि हे ठेचलेलं आलं लसूण घातल्याने टेस्ट ही छान येते। त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून त्यानंतर आपल्याला यामध्ये 8-10 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचे। नंतर यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे। तर त्यामध्ये 1 छोटा चमचा मी इथे हळद घालून घेतलेली आहे आणि त्यापेक्षा मोठा चमचा एक मी इथे लाल तिखट घालून घेत आहे आणि याच चमच्याने बाकी सर्व मसाले आपल्याला इथे घालून घ्यायचे आहे। तर त्यामध्ये मी इथे 1 चमचा धना पावडर घातलेली आहे। त्यानंतर 1 चमचा इथे मी किचन किंग मसाला घालून घेत आहे। त्यानंतर त्याच चमच्याने 1 चमचा मी इथे घरी बनवलेला मसाला आहे, हा खूपच असा टेस्टी, तर हा मसाला घालून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेत आहे आणि हे सर्व मिक्स करून टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला इकडे परतून घ्यायचं आहे। टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर मटकी घालून घ्यायची। यामध्ये मी थोडेसे हिरवे मटर घातलेले आहे आणि मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून 2-3 वेळा घेतलेली आहे। तर बघा ही मटकी मी घरीच भिजवून घेतलेली आहेत आणि मोड आणण्यासाठी 1 रात्रभर ठेवलेली होती, कापडामध्ये बांधून ठेवलेली होती आणि ही घरचीच मटकी आहे आणि व्यवस्थित अशी निवडून धुवून आणि यामध्ये मी घालून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेत आहे। आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे। तर मी इथे 1 ग्लासभर गरम पाणी करून घेतलेले आहे। पाणी गरमच घाला, त्याने छान चव येते आणि पाणी आपल्याला इथे 1 ग्लासभर किंवा अंदाजे आपल्याला मटकी पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी घालून घ्यायचे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। बघा त्यानंतर बघा इथे मी थोडीशी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे आणि कसुरी मेथी अशी आपल्याला हातावर अशी थोडीशी अशी क्रश करून घालायची आहे, चुरगळून घालायची आहे। हे बघा कसुरी मेथीने सुद्धा छान चव येते आणि व्यवस्थित असं आपल्याला इकडे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला एक छोटीशी उकळी काढून घ्यायची आहे। बघा इथे आता उकळी आलेली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट पूर्ण पाणी म्हणजे कोरडं होईपर्यंत, उसळ कोरडी होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटांमध्ये व्यवस्थित शिजल्या जाते। बघा इथे 5 मिनिटांनंतर ही उसळ आपली इथे तयार झालेली आहे। खूपच चविष्ट अशी ही उसळ होते, नक्की ट्राय करा। बघा त्यानंतर यामध्ये मी राहिलेली सर्व कोथिंबीर घालून घेत आहे। कोथिंबीर इथे आपल्याला भरपूर घालायची आहे, कोथिंबीरीने सुद्धा छान टेस्ट येते। सर्व कोथिंबीर घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि पूर्ण ड्राय होईपर्यंत आपल्याला ही उसळ आता इथे शिजवून घ्यायची आहे अजून 2 मिनिट। बघा इथे आपली ही उसळ तयार झालेली आहे। खूपच
चविष्ट अशी उसळ होते. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, इथे कोथिंबीर घालून आपल्याला सर्व करायची आहे. आणि बघा, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.